कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांना हा मोठा दिलासा। भुजबळ यांचा जामीन रद्द आता न्यायालयानं आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, छगन भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। छगन भुजबळ यांना दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनच्या कथित घोटाळ्याच्या संदर्भामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मध्यंतरी अटकही करण्यात आली होती आणि ते सध्या वैद्यकीय जामिनावरती त्यांना अगोदर सोडण्यात आलं होतं। त्याच्यानंतर सध्या ते जामिनावरती आहेत। त्यांना या सगळ्या प्रकरणाविरोधात ईडीने त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र भुजबळांचा जामीन रद्द करण्याची याचिका सध्या तरीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। न्यायमूर्ती अभय एस ओक, न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी ही याचिका फेटाळली आहे। मात्र खंडपीठाने या सगळ्या संदर्भामध्ये जो आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 2018 मध्ये जामिनावर जेव्हा सुटका झाली होती त्यांच्या अटकेच्या बेकायदेशीर प्रश्नावरती सध्या तरी विचार करणं आवश्यक नाही। मात्र हा मुद्दा आम्ही निकाली जरी काढत असलो तरी मात्र ह्या मुद्द्याला आम्ही सोडलेला नाही, हा मुद्दा खुला राहील, त्यामुळे या योग्य त्या टप्प्यावरती तो विचार केला जाईल असं म्हटलेलं आहे। त्यामुळं सध्या तरी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। नवीन महाराष्ट्र सदनाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना सध्या ते जामिनावरती आहेत आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांना अटकही झाली होती। आता या सगळ्या प्रकरणामध्ये ते सध्या जामिनावर आहेत आणि भविष्यामध्ये या सगळ्या खटल्याच्या मध्ये जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेस न्यायालय काय नक्की याचा निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। हो, नक्की शिवाजी, छगन भुजबळ यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।